छोटे पॅरेंट्स, बघा आज मी तुम्हाला अल्फाबेट फोनिक साऊंड हे मुलांना कसं शिकवायचं किंवा मुलांना हे कसं रीड करता येईल. इंग्लिश रीडिंग आपण म्हणतो की मुलांना ABCD येते पण वाचता का बरं येत नाही. तर याचं कारण की मुलांकडून आपण फोनिक साऊंडची रीडिंग करून घेत नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला फोनिक साऊंड, प्रत्येक लेटरचे फोनिक साऊंड कसे असतात ते मी सांगते. बघा एचा फोनिक साऊंड कसा असतो. ए सेज ॲ. आपण मराठीत अ म्हणतो ना त्यावर अर्धा चिन्ह ॲ. ए सेज ॲ. एचा उच्चार ए आल्यावर त्याला ॲ ॲ असंच म्हणता आलं पाहिजे. ॲ. बीचा साऊंड काय होतो ब ब. बी सेज ब. सीचा साऊंड कसा होतो क. सीचा साऊंड कसा होतो क. सी सेज क. डी सेज ड. म्हणजे डी आल्यानंतर त्याला ड म्हणायचं ड. डी सेज ड. ईचा साऊंड कसा होतो ए. ईचा साऊंड होतो ए. ई सेज ए. एफचा साऊंड कसा होतो फ. एफ सेज फ. फ फिश. जीचा साऊंड कसा होतो ग. जीचा साऊंड ग असा होतो. जी आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याला ग असं म्हणायला शिकवलं गेलं पाहिजे. ग. एचचा साऊंड कसा होतो ह. एच सेज ह. आयचा साऊंड काय होतो ई. आय सेज ई. जेचा साऊंड कसा होतो जे सेज ज. जे सेज ज. केचा साऊंड काय होतो क. केचा साऊंड के. एलचा साऊंड कसा होतो ल. एल सेज ल. एमचा साऊंड काय होतो म. एनचा साऊंड कसा होतो न. एन सेज न. ओचा साऊंड कसा होतो आ. ओ सेज आ. पीचा साऊंड काय होतो प. पी सेज प. क्यूचा साऊंड कसा होतो क्व. क्यू सेज क्व. आरचा साऊंड कसा होतो र. एसचा साऊंड कसा होतो स. टीचा साऊंड कसा होतो ट. टी सेज ट. यूचा साऊंड कसा होतो अ. यू सेज अ. वीचा साऊंड कसा होतो वी सेज व. वी सेज व. डब्ल्यू सेज व. एक्सचा साऊंड कसा होतो आपण म्हणतो ना बॉक्स असा एक्सचा साऊंड. वायचा साऊंड कसा होतो य. वाय सेज य. झेडचा साऊंड कसा होतो झ. हे फोनिक साऊंड विद्यार्थ्यांना येणं खूप गरजेचं आहे. हे साऊंड आल्यानंतरच विद्यार्थ्यांना इंग्लिश रीडिंग जमते. ए सेज ॲ. बी सेज ब. सी सेज क. डी सेज ड. ई सेज ए. एफ सेज फ. जी सेज ग. एच सेज ह. आय सेज ई. जे सेज ज. के सेज क. एल सेज ल. एम सेज म. एन सेज न. ओ सेज अ. पी सेज अ. क्यू सेज क्व. आर सेज र. एस सेज स. टी सेज ट. यू सेज अ. वी सेज व. डब्ल्यू सेज व. एक्स सेज क्स. वाय सेज य. झेड सेज झ. तर फॉर एक्झाम्पल घेते मी. बघा समजा मी असा सण काढला. हा काय आहे सण. हे विद्यार्थ्यांना माहिती आहे की हा सण आहे. तुम्हाला मी असं लेटर दिलं UN. ही पुढची स्पेलिंग UN. आता फर्स्ट साऊंड बिगिनिंग साऊंड विद्यार्थ्यांना बिगिनिंग साऊंड मी सुरुवातीचं लेटर बिगिनिंग साऊंड इथं लिहायला लागला. म्हणजे सण हे नाव माहिती आहे आपल्याला की काय येतो. हा शब्द काय आहे याला काय म्हणतात सण. मग हा फर्स्ट लेटर काय येणार याचा स अ न. मग स.
स साऊंड असलेलं लेटर कोणतं असतं? यस. म्हणा इथं यस लिहिला गेलं पाहिजे. सन. ओके. परत घेतली समजा आपण बॅट. ब ॲट बॅट. ब ब ब साऊंड असलेलं लेटर कोणतं असतं? बी. मग तो इथं बी लिहिला गेला पाहिजे. ओके. हे विद्यार्थ्यांना त्याच्याकरता हे साऊंड येणं खूप गरजेचं आहे. हे साऊंड विद्यार्थ्यांकडून आधी लर्न करून घ्या किंवा त्यांची थोडी प्रॅक्टिस घ्या. ओके. बाय.